नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर तुमची इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस किंवा जीएसटीची प्रॅक्टिस स्टार्ट करणार असाल तर व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि ह्याच्या आधी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला तो जरूर बघा, नसेल बघितला तर. ज्यामध्ये जॉब करणं जास्त बेटर आहे का प्रॅक्टिस करणं जास्त बेटर आहे, दोन्हीचे प्लस काय आहेत, मायनस काय आहेत, आणि अकॉर्डिंगली जिथे प्लस जास्त आहेत तो तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे आणि अकॉर्डिंग तुमचं काम चालू करायचं आहे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण ऍझ्युम करतोय की तुम्ही प्रॅक्टिस चालू करणार आहात, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस डिसाईड करताय की मला प्रॅक्टिस चालू करायची, असं काही तुमच्या डोक्यात आलंय का? की फॉर एक्झाम्पल जसं आपल्या फॅमिलीमध्ये दोन इक्वली क्वालिफाईड लोक असतात. लेट्स से बोथ आर इंजिनियर्स या बोथ आर चार्टर्ड अकाउंटंट, बोथ आर डॉक्टर्स, बट फायनान्शियली दे आर नॉट ऍट द सेम लेवल. मग आता तुम्ही मला की डिग्री तर एवढी भारी आहे, दोन्ही सॉफ्टवेअर इंजिनियर, दोन्ही डॉक्टर आहेत, दोन्ही सीए आहेत किंवा एक्सवायझेड कुठली डिग्री असेल. ओके, पण आपण आता सीए ची गोष्ट करू की दोन्ही लोक सीए झालेत, सीएस झालेत, व्हॉट एव्हर क्वालिफिकेशन दे हॅव, स्टील फायनान्शियल पोझिशन दोघांची वेगळी असते. आता ह्याचं कारण काय? मग यामध्ये आमचं कन्फ्युजन होऊ शकतं की अरे हा तर माणूस एवढे पैसे कमवतोय, हा माणूस एवढे पैसे कमवतोय, मग एक्झॅक्टली फरक कुठे आहे? तो फरक जो असतो तो असतो तुमच्या इंटेलिजन्सचा. जेव्हा तुम्ही कुठलीही डिग्री घेता आणि तुम्ही कुठलाही प्रोफेशनल कोर्स करा, मग डॉक्टरचा असू दे, इंजिनिअरिंग, एनी कोर्स तुम्ही करा, कोर्स तुम्हाला अकॅडमिक नॉलेज भरपूर देतं, बरोबर आहे. पण बियॉन्ड दॅट तुम्हाला एक स्वतःचा इन्साइट असणं गरजेचं आहे, आणि तो इन्साइट नसेल तर तुम्ही डेव्हलप करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमचे फायनान्शियल ड्रीम अचीव्ह करू शकता. तर या व्हिडिओमध्ये तो काय डिफरन्स आहे तुम्ही पण तुमच्या आयुष्यात नक्की बघितला असेल की अरे माझे दोन्ही मित्र सीए आहेत, दोन्ही खूप छान काम करतात. ओके, दे आर मेकिंग व्हेरी गुड मनी, बट वन इज मेकिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी मनी, है ना. एक 25 लाखाची गाडी वापरतोय आणि एक 75 लाखाची गाडी वापरतोय. सो बोथ आर डुईंग एक्सेप्शनली वेल. सो वी आर नॉट चॅलेंजिंग दर फायनान्शियल पोझिशन, बट ऍज अ स्टुडंट किंवा ऍज अ न्यू कमर मला एक डाऊट होता, मी काय केलं पाहिजे, ह्याच्याकडे बघितलं पाहिजे का ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. मग हा गॅप क्रिएट कशामुळे होतो आज तर तुम्हाला मी सांगणार आहे. सो जेणेकरून तुम्ही जर स्वतःची प्रॅक्टिस चालू करू शकाल, तेव्हा तुम्हाला या मिस्टेक्स अवॉइड करायच्या. सो दॅट डिफरन्स इज कॉल्ड एज अ, जसं तुम्हाला सांगितलं की पहिलं तुम्ही डिग्री घेता, तो डिग्री जेव्हा तुम्ही घेता तुम्हाला कॉन्फिडन्स येतो, करेक्ट ना. आणि तुम्ही एक्झाम देता तेव्हा तुम्हाला थोडंफार ते अप्लाय कसं करायचं थोडंफार तुम्हाला कळतं. बट intelligence doesn't guarantee success. So even though you are having same qualification, still there is no guarantee that will give you required returns. मग त्यासाठी तुमच्यामध्ये काही कॅपेबिलिटी बिल्ड करावी लागते. ते कसं होऊ शकतं आज तुम्हाला डिटेल मी सांगणार आहे, आणि त्यामध्ये आयटॅप काय रोल प्ले करू शकेल हे तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता जे माझा अनुभव आहे की माझे खूप मित्र जे प्रॅक्टिस मध्ये आहेत, सम आर डुईंग एक्सेप्शनल वेल and some are doing good but not exceptional well. So what is the reason? मेन रिझन काय असू शकतात? जे मला वाटतं दॅट इज गायडन्स. इव्हन आय एम अ क्वालिफाईड कॉस्ट अकाउंटंट. ओके, मी पण 4 वर्ष प्रॅक्टिस केली, मग त्यानंतर मी फुल टाइम टीचिंग मध्ये आलो, कारण का टीचिंग माझं पॅशन आहे. सो इव्हन मी पण प्रॅक्टिस स्टार्ट केली तर मी बघायचो अरे माझे सर केवढं छान काम करतायत. मग व्हॉट इज द गॅप? क्वालिफिकेशन सेम आहे. सो हे मी माझं ऑब्झर्वेशन तुमच्यावर शेअर करतोय. पहिलं इज लॅक ऑफ गायडन्स. आपण जेव्हा प्रॅक्टिस स्टार्ट करतो त्यामध्ये खूप सारे एरिया असतात ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न, जीएसटी रिटर्न, ओनली अकाउंटिंग, टीडीएस, है ना, फॉरेन्सिक अकाउंटिंग, ऑडिट मध्ये काही लोक जातात. सो काही काही इन्कम टॅक्सचे स्पेसिफिक ट्रस्टचं फक्त काम करतात, काही लोक सर्च मध्ये जातात तेवढंच काम करतात, काही लोक फक्त लिटिगेशन हँडल करतात. सो देअर आर एन नंबर ऑफ एरियाज यू कॅन एक्सप्लोर ऍज अ कन्सल्टंट. तो सगळ्यात पहिले तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळाला पाहिजे की एक्झॅक्टली कशामध्ये स्कोप आहे, कशामध्ये नाही. तुम्ही जर ट्रॅडिशनल प्रॅक्टिस स्टार्ट केली रिटर्न्स फाईल करणे, त्यामध्ये खूप असे एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स नाहीयेत. ओके, अनलेस यू हॅव कॉर्पोरेट क्लायंट, बिकॉज कॉम्पिटिशन इज देअर. देन सेकंड इज फिअर ऑफ मिस्टेक अँड फिअर ऑफ क्लायंट. फिअर ऑफ मिस्टेक म्हणजे जेव्हा मला काही नवीन गोष्ट ट्राय करायची आहे, मी एवढा क्वालिफाईड आहे, ओके, मी काही नवीन ट्राय केलं, मी चुकलो तर. सो इन टुडेज वर्ल्ड व्हॉट आय फील, यू नीड टू बी फिअरलेस. अनलेस यू आर फिअरलेस यू कॅनॉट टेक डिसिजन. सो इव्हन दो मिस्टेक होऊ दे, पण तुम्हाला त्यातनं नवीन शिकायला मिळतं, आणि ती मिस्टेक रिपीट न करणे फार महत्वाचं आहे. सो डोंट अफ्रेड ऑफ द मिस्टेक्स. वेन यू स्टार्ट समथिंग न्यू युअर पॉइंट टू मेक मिस्टेक, सिम्पल इज दॅट. फिअर ऑफ क्लायंट, क्लायंटला काय वाटेल, करेक्ट ना. आपल्याला असं भीती वाटते की माझा क्लायंट गेला तर, बट ऍट सर्टन लेवल यू हॅव टू टेक रिस्क. मिस्टेक झाली तर तुम्हाला त्याच्यावर काम करून ती ओव्हरकम करावं लागेल. समजा क्लायंटला काय रिपोर्ट चुकीचा गेला, इट्स ओके, क्लायंट सांगा चुकून झालं तुम्हाला नीट करून देतो, पण त्यांना सांगा की मी पण नवीन आहे. सो यू हॅव टू वर्क ऑन इच अँड एव्हरी पॅरामीटर. डिग्री घेतल्यानंतर मिस्टेक होणार नाही असं होऊ शकतं का? आपण माणूस आहे, माणसाकडनं मिस्टेक होऊ शकते, फक्त ती मिस्टेक परत परत नाही झाली पाहिजे, अदरवाईज पण लोक तुमच्याकडे येणार नाहीत.
ठीक आहे. सो दॅट गॅप इज व्हॉट, बुक्स आणि प्रॅक्टिस. बुक्स पासून तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येत नाही, प्रॅक्टिस करून तुम्हाला कॉन्फिडन्स नक्की येतो. पण ऍज अ सेड की प्रॅक्टिस करायची कशी, त्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आज तुमच्यावर मी शेअर करणार आहे. ओके. सो सगळ्यात महत्वाचं, इफ यू आस्क मी, तुमच्याकडे या 3 गोष्टी असणं फार गरजेचं आहे. सो तुम्ही जेव्हा काही प्रॅक्टिस चालू करसाल, तुमच्याकडे एक्सपोजर पाहिजे, गायडेड एक्सपोजर, की एक्झॅक्टली मी कुठल्या एरियामध्ये काम केलं पाहिजे. ओके. जसं आपले आयटीचे स्टुडंट्स आहेत, जे आपले त्या पीबीएचा कोर्स करतात, इन्कम टॅक्सचा कोर्स करतात, त्या मुलांना मी इंडिव्हिज्युअल प्लेसमेंट प्रोव्हाइड करतो. सो वी लुक ॲट देम अँड अकॉर्डिंगली वी प्लेस देम. आम्ही त्यांना इंटरव्ह्यूला पाठवतो, पण आम्ही त्यांना सजेस्ट करतो की ही फॉर्म तुमच्यासाठी चांगली आहे, ही फॉर्म तुमच्यासाठी चांगली आहे, तुम्ही इथे इंटरव्ह्यू द्या. अल्टिमेटली चॉईस स्टुडंट्स आहे, but we guide them. That is called as a guided exposure, because we know each and every student personally. त्याने आमच्याकडे कोर्स केला, आम्ही त्याला 2 महिने ऑब्झर्व केलेले, त्याचे प्लस माहिती आहेत, निगेटिव्ह माहिती आहेत, करेक्ट ना. सो आम्ही बघतो की त्याला बेस्ट प्लेसमेंट कुठं मिळेल, त्याला बेस्ट त्याचा एक्सपोजर कुठं मिळेल. सेकंड, मेंटरशिप. नो व्हॉट इज मेंटरशिप ऍट ITR? इवन इफ यू कम्प्लीट द कोर्स, वी प्रोव्हाइड देम लाईफ टाईम गॅरंटी. इव्हन आपल्याकडे कोर्स केल्यानंतर खूप सारे एक्सपर्ट्स येतात, जे तुम्हाला एक्सपर्ट गायडन्स देतात, सेमिनार होतात, वेबिनार होतात, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आपल्याकडे एक्सपर्ट टीचर आहेत, क्वालिफाईड टीचर्स आहेत, तुम्हाला लाईफ टाईम कधी हेल्प लागली तर हेल्प करू शकतात. आणि स्ट्रक्चर लर्निंग. सो ITM मध्ये आपण जे कोर्स डिझाईन केलाय, दॅट इज टोटली इंडस्ट्री लेवल. तुम्ही एखादा अकॅडमिक कोर्स केला तर दॅट इन्स्टिट्यूट विल डिसाइड द सिलेबस, बट यामध्ये तोही छानच असतो, पण यामध्ये आपण थोडा तडका टाकलेला आहे, यामध्ये आपण थोडं प्रॅक्टिकल इन्साइट जास्ती ऍड केलेलं आहे. ओके. सो इंडस्ट्रीतले इनपुट, कन्सल्टंटचे इनपुट, परत आमच्या ऑफिसमध्ये स्टाफ जॉईन करतो, त्यांच्याकडे काय मिसिंग गोष्टी आहेत, या सगळ्याचं मिक्सर करून आम्ही कोर्स डिझाईन तयार केलेला आहे. सो अगर तुम्हाला वाटतं की तुमचं प्रॅक्टिस खूप छान ग्रो झाली पाहिजे, तर तुम्हाला 3 एरियामध्ये काम करणं गरजेचं आहे. यू नीड टू हॅव सम गायडन्स, यू वेअर टू स्टार्ट प्रॅक्टिस. सेकंड, मेंटरशिप लाईक ITAP प्रोव्हाइड्स यू. वी गाईड ईच अँड एव्हरी स्टुडंट, प्लस वी प्रोव्हाइड लाईफ टाईम प्लेसमेंट गॅरंटी. व्हॉट इज लाईफ टाईम? आम्ही तुम्हाला आता प्लेसमेंट दिली, तुम्हाला 5 वर्षांनंतर जॉब चेंज करायचा आहे, will help you and will find best employer according to your requirements. So that is called as a mentorship. So what I believe, एकदा तुम्हाला जर आवडणारा जॉब मिळाला, मनी विल कम. पण तुम्ही जर पैशासाठी गेलात ना, ते काम थोडे दिवस मस्त वाटतं, पण नंतर माझा मोटिवेशन फॅक्टर संपून जातो. सो व्हॉट वी ट्राय हिअर, we try to give you the placement, give you the guidance as per your understanding, your requirement, and then you will flourish. मला जर आवडतं काम असेल ना, तुम्ही 12 तास करेल. तुम्हाला जर काम आवडत असेल ना, तर मी 1 तास पण नाही करणार, किती पैसे द्यायचे तरी. पैसे टेम्पररी मोटिवेशन असतं. 25 वर्ष काम करणं सोपी गोष्ट नाही. तर तुम्ही पण सगळ्या लोकांनी या 3 गोष्टीवर लक्ष केलं पाहिजे, अँड दॅट वी डू ॲट ITAP. ITAPचे आपले जेवढे काही कोर्स आहेत, आम्ही 3 पॅरामीटर रन करतो. जिथं प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं, मेंटरशिप मिळते, की कशी प्रॅक्टिस स्टार्ट करायची, कुठल्या एरियामध्ये गेली पाहिजे, कुठं स्कोप आहे, फायनान्शियल गणित कशी बसवायची, किती फीज मिळते, काय क्लायंटची अपेक्षा आहे, हे सगळं तुम्हाला आम्ही इन हाऊस ट्रेनिंग देतो, जेणेकरून तुम्हाला जॉब छान मिळतो आणि तुमची फायनान्शियल ग्रोथ फास्ट होते. ओके. सो आमचा जो फोकस आहे, इट्स ऑन प्रॅक्टिस माइंडसेट. सो आमची इच्छा आहे की तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट करा अँड यू कॅन मेक गुड अमाऊंट ऑफ मनी. त्यासाठी काय काय लागेल हे सगळं आम्ही तुम्हाला हेल्प करतो. ठीक आहे. सो काही लोक फेल होतात, काही लोक सक्सेस होतात. दॅट डिफरन्स इज माइंडसेट. कारण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस स्टार्ट करता, यू विल हॅव टू फेस लॉट ऑफ फेल्युअर्स. लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील, चुकीचं बोलतील, कारण का मिस्टेक होत राहतात. हे सगळं ओव्हरकम करून तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल, अँड दॅट इज व्हॉट. सो व्हॉट इज अ लर्निंग पॉईंट, इफ यू आस्क मी, बियॉन्ड क्वालिफिकेशन तर गरजेचं आहे, बट बियॉन्ड दॅट युअर स्किल्स मॅटर. तुम्ही ऑब्झर्व केले असेल, देर आर फ्यू पीपल हु आर नॉट इव्हन क्वालिफाईड कन्सल्टंट, बट स्टील दे आर डुईंग व्हेरी गुड प्रॅक्टिस. माझ्या ओळखीचे ऍडव्होकेट आहेत, ही इज अ टॅक्स कन्सल्टंट, बट ही इज डुईंग एक्सेप्शनली वेल, म्हणजे बेटर दॅन क्वालिफाईड पीपल लाईक अस. ही इज डुईंग व्हेरी वेल. खूप मोठे क्लायंट्स आहेत. सो नाव हाऊ इज एबल टू मॅनेज, त्यांच्याकडे स्किल सेट आहे. सो काही लोकांचं असं ऍझम्पशन आहे की माझ्याकडे डिग्री नाही, मी काय करू शकत नाही. त्यांच्यासाठी व्हिडिओ फार महत्वाचा आहे. डिग्री जर नसेल तुमच्याकडे, तुम्ही ITAPचा कोर्स केला तरी तुम्ही गॅप भरून काढू शकता आणि स्वतःची प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आय थिंक या व्हिडिओ तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया आलेली आहे की जर मी ठरवले प्रॅक्टिस स्टार्ट करायचं, तर कुठल्या गोष्टी मला काम करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच, अँड लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.